ग्राउंड आहे गाईज आमचं. कसं काय मंडळी, मी साहिल रमेश खोपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये साहिल खोपकर ब्लॉग्समध्ये. सो आता तुम्ही बघताय मी लिफ्टच्या इथं आहे. उशीर झाला आहे, लवकर जायचं. आपला इव्हेंट आहे, मी तर सगळं बोलू. क्रिकेटचा इव्हेंट आहे ज्याच्यामध्ये स्कोरिंग करायची असते, मोबाईलवरून असते. मी दाखवीन का असतं ते. आता उशीर न करता लवकर येऊया. स्टेशनला जायचं आहे पण रिक्षाने जायचं आहे, कारण की रॉकीला घेऊन करण केलं आहे दुसरीकडे. सो त्याच्यासाठी रिक्षाने जायचं. सो जास्त उशीर न करता चला पटापट जाऊया. लेट्स गो. रॉकीची जागा म्हणजे रॉकी नाही आहे इथे, रिक्षा करून जागा. हे का ही गँग आपली असतेच असते. सो आता रिक्षा बघूया किती भेटते. लवकर भेटली तर बरं आहे, नाही तर मग परत पुढं चालायचं. चंप्या बघा इथं. हा ग्राउंड आहे गाईज आमचा. तिकडे स्कोरिंग आहे, ती जिमखान्याच येते. बॉल घुसलेला. बॅक टू होम. घरी निघालो आता. काही झालोय मी. हे बघा महाशिवरात्र आहे ना, तर मंडप वगैरे केलं इकडे माझ्या एरियामध्ये. बट सीन असं आहे की मी प्रॉपर दाखवलं नाही कुठून आलो, कसं आलो ते. तर गडबडी हे मंदिर आहे. हर महादेव. महाशिवरात्र आहे, त्याचं सर्व कार्यक्रमाचं चालू आहे. लोक बघतात माझ्याकडे, पण मला काही फरक नाही. स्टेशनला थोडंसं ऑकवर्ड वाटतं. इकडं जेव्हा पब्लिक कमी असते तेव्हा काय वाटत नाही. आता आपल्या रोटी चाललो आहे घरी जातो, फ्रेश होतो. बाकी काय असेल ते तिकडेच भेटूया आपण. चल लेट्स गो. काही रॉकी नाही दिसत आहे ना, नाही दिसणार कारण घेऊन गेलाय तो. काय सोडतोय रॉकीला? जाऊ दे म्हटलं, जायचं त्याला. आणि सीन असं आहे की करणचं उद्या ट्रेनिंग आहे, उद्यापासून ट्रेनिंगला जाणार आहे तो. मग आपला इंडियन नेव्हीमध्ये सिलेक्ट झाला तो तिकडे जाईल ट्रेनिंगसाठी. उद्यापासून जाणार आहे. सो आज तो हेच केलं, जागा घरी. सो तो जाईल ट्रेनिंगला. मग त्याच्याकडेच बाईक दिले, तो त्याला चालवायचे. तो घेऊन फिरतोय. आणि त्याला केकची ऑर्डर देऊन आलो. बॅगेत आहे म्हणजे पावती जी होती ना, वगैरे केकची ऑर्डर दिली त्याच्यासाठी. संध्याकाळी एक केक कापू सर्वजण मिळून. पप्पा मम्मी पण येणार आहे. उद्या जाणार आहे ते सर्वजण ट्रेनने, जिकडे ट्रेनिंग आहे त्याची. माहिती आहे का यार, उन्हातून माहिती आहे थकायला होतं. हो जरा घरी चेंज फ्रेश होतो, जेवतो गाईज. जसं की मी दुपारीच बोललो की केक जो टाकलेला आहे त्याच्यानुसार बनवला आम्ही. तो घ्यायला चाललो आहे. उशीर झाला, 10 वाजले दिला. आज दुपारी दिला म्हणून उशीर झाला. त्याची गाडी यायला बनवून वगैरे. इथं नाही बनवत, ऑर्डर येतो मग ती गाडी येते त्याची. उशीर 10 वाजले. यांना पण जायचं आहे परत सगळं. उद्या सकाळी वेगळं काही आहे. सो आज काय हेच आजच्या ब्लॉगमध्ये हेच आहे की आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे त्याचं. बड्डे म्हणजे बड्डे नाही आहे, तो चालला आहे. त्याचं सेलिब्रेशन एकदा केलं नाही मुंबईला आल्यापासून, तर ते करेल. खाली जाऊन येतो. हा बघा बोर्ड यार, फिंगर मोडला आहे. लक्ष द्या, फ्रॅक्चर आहे फ्रॅक्चर. तो जातो आता. केक वगैरे घेतो. आणला आहे तर बोलला आहे, बुक केलं आहे. तुम्हाला दाखवतो आल्यावरतीच. एक वेगळीच डिझाईन आहे, तो दाखवतो तुम्हाला. बोललो हे बघा त्याची गाडी गेली आता. हीच गाडी होती त्याची केकची. केक आला आहे. आपला हा शॉप आहे, मी आलो आहे. लेट्स गो, जाऊया घेऊया. केक आला आहे तो लवकर. हा केक आहे, हा केक आहे नेव्हीचा. नेव्हीमध्ये सिलेक्ट झाला ना नॉर्मल. आता किती जास्त जण कोण खात नाही म्हणून. कॉंग्रॅच्युलेशन्स कारण सिलेक्टेड इन इंडियन नेव्ही. चांगली आईज. केक असा हातात पकडला आहे, रशीला पण नाही पकडला आहे बिकॉज ऑफ रिस्क नाही घ्यायचे. आता केक कापायचा आधीच उशीर झाला आहे, त्याच्यामुळे रिस्क नाही काय घ्यायचे. डायरेक्ट हा आपला केक आहे इकडचा जवळचा आहे, तो ओळखीचा डीक चांगला, त्याच्याकडून घेतो. तर लिफ्टचा बटन पाहिजे आपल्याला. 1 2 3. हां आता बोलतो. मस्त चांगला देतो. टेस्ट वगैरे चांगली असते त्याला. मी विचारतो फ्लेवर वगैरे कोणता चांगला वगैरे असतो. दिसायला जो वरून आहे ना त्याच्या आतमध्ये चॉकलेट आहे आणि मीडियम चॉकलेटचा टेस्ट येतील त्याच्याकडनं, कारण का जास्त गोड नाही आवडत. आता जाऊया लवकर कापूया केक. मग त्यांना पण जायचं आहे माझ्याकडे. तिकडे आज स्टे आहे. मग तिकडून दुपारच्या ट्रेनला जायचं आहे. सो लेट्स गो. काय हा म्हणजे केक कापायला नको तुला, तू काप ते.
नाही व्हिडिओ बनवत असे वाच वाच काय लिहिलंय वाच वाच काय लिहिलंय इकडून इकडं कुठे राहू द्या बिचाऱ्याने घाई घाई दिलाय हा दर काप काय येतं एडिट करायला साडी टाकल नंतर एडिटिंग मध्ये. फोटो नाही काका विचार करा काका बिंदास व्हिडिओ मध्ये बानियांवरती यायला तयार आहेत काय बोलतो शौर्य के फोटो नाही काढत आपण पकडा एक देऊ साईला पाठव कलर बघा निघणार आहे फोटो पण असतो हे चष्मेला लावला आज चालायला चालू हिला परवापर्यंत पोहोचेल. चालत होता हाफ पॅन्ट वर आता इथून निघाला सगळा बाहेर निघाला फिजिकलचा सगळा बाहेर निघाला एवढी बॅग जड आहे 90 लिटरची बॅग जड झाली मग तो गाईज जास्त काही नाही त्याचं सेलिब्रेशन वगैरे केलं आम्ही आणि तो तिकडे गेलाय महेश वांगडे आणि तिकडून उद्याचे आहे उद्या एक थोडंसं प्रॉब्लेम आलाय बुकिंगवरून ते काय उद्या सॉल्व होईल उद्या आपल्याला त्याला सोडायला जाणार आहे तिकडेच काय असेल ते ब्लॉग होईल आणि काय संध्याकाळी काय असेल तर आजच्या ब्लॉगमध्ये हेच होतं ब्लॉग्स थोडेसे कंटेंट थोडेसे होतं कारण का थोडेसे पर्सनल बॅकग्राऊंडला म्हणजे थोडीशी कामं चालू आहेत त्याच्यामुळे जास्त मला कॉन्टेंट बनवायला कुठे जाणं किंवा काय असं होत नाही आहे त्याच्यामुळेच होतं आहे सो जे काय असेल ते आपण सांभाळून घेतो आपण रेग्युलर कॉन्टेंट कन्सिस्टन्सी तुटली नाही पाहिजे त्याप्रमाणे मी टाकतच असतो सो हा व्लॉग मी इथेच एंड करतो आहे हा व्लॉग तुम्हाला कसं वाटतं ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये स्टे सेफ स्टे राईट बाय बाय